उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे धाराशिवच्या दौऱ्यावर आहेत। पालकमंत्री प्रताप सरनाईक देखील त्यांच्या सोबत असतील। एकनाथ शिंदे धाराशिवमधील पूरस्थितीचा या ठिकाणी आढावा घेतील, तर संपूर्ण नुकसानीची पाहणी करणार आहेत। आपले प्रतिनिधी हरिदास तावरे आपल्या सोबत जोडलेले आहेत। हरिदास, आपण पाहतोय अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेले आहे। राज्य सरकारकडून आता मदत जाहीर करण्यात आली आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहतोय तर आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या संपूर्ण नुकसानीची आज पाहणी सुद्धा करणार आहेत। नक्कीच नीलम, शुभ सकाळ। आज पाहतोय की बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 8 ते 10 दिवसापासून जो सततचा पाऊस पडत आहे, या पावसामुळे बीड जिल्ह्यातील शेतीचं जे आहे ते पूर्णतः नुकसान झालं आहे। बीड जिल्ह्यातील जे 86 मंडळ आहेत त्यापैकी जवळपास 53 मंडळामध्ये अतिवृष्टी या ठिकाणी जी आकडेवारी आहे ती धक्कादायक आकडेवारी समोर येते। कारण बीड जिल्ह्यामध्ये जे सोयाबीन असेल, कापूस असेल, मी आता सोयाबीनच्या शेतामध्ये आहे, अक्षरशः पूर्ण पाणीच पाणी या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि माझ्या हातामध्ये जे सोयाबीन आहे ते अक्षरशः पूर्णतः सडून गेलेला या ठिकाणी पाहायला मिळते। पूर्ण हे जे सोयाबीन आहे, या सोयाबीन मध्ये जे दाणे आहेत ते अक्षरशः राहिलेले नाहीत। अत्यंत बिकट परिस्थिती या ठिकाणी झाली। पूर्णतः सोयाबीन जे आहे ते सडून गेल्याचं चित्र या ठिकाणी आहे। शेतामध्ये अक्षरशः पाणीच पाणी असल्यामुळे आता शेताचं पूर्णतः नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। आणि विशेष म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये जे मदत या ठिकाणी जाहीर केलेली सरकारने, ही मात्र कुठेतरी तुटपुंजी असल्याचं शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर या ठिकाणी पाहायला मिळतोय। आणि बीड जिल्ह्याच्या एकूण जर भौगोलिक परिस्थिती जर पाहिली तर बीड जिल्ह्यामध्ये ज्या प्रमुख नद्या आहेत, या प्रमुख नद्यांनी आता धोक्याची पातळी ओलांडल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते। अजूनही नद्यांमधील जे पाणी आहे ते ओसरलेलं नाही। शेतामधील जे पाणी आहे ते थोड्याफार प्रमाणामध्ये या ठिकाणी कमी झालंय। मात्र एकूण जी परिस्थिती आहे पावसाची, अजून काळे ढग जे आकाशामध्ये जे आहेत ते तसेच या ठिकाणी घोंगताना पाहायला मिळत आहेत। मात्र शेतकऱ्यांसाठी जी आर्थिक मदत आहे ती भरघोस करावी, कारण अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत त्या खरडून, पिकासह खरडून या ठिकाणी गेलेले आहेत। अनेक पशुधनाचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आणि विशेष म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये आज जे राज्याचे उपमुख्यमंत्र्यांनी अजित पवार, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार या ठिकाणी येत आहेत। त्याचबरोबर मंत्री पंकजा मुंडे देखील या ठिकाणी दौरा करणार आहेत। त्यामुळे आता एकूणच हे शेतकऱ्यांसाठी जे नुकसानीची पाहणी करणार आहेत, त्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय का, हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। नीलम जी, आपल्यासोबत आपले प्रतिनिधी सोलापूरहून वसीम अत्तार सुद्धा जोडलेले आहेत। वसीम, आपण पाहतोय या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। आज अजित पवार या ठिकाणी दौऱ्यासाठी येणार आहेत, काय अधिकची माहिती? माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय वसीम? काही तांत्रिक अडचण येते। आपले प्रतिनिधी हरिदास तावरे आपल्यासोबत जोडलेलेच आहेत। हरिदास, आपण पाहतोय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या संपूर्ण नुकसानीची आज पाहणी सुद्धा करणार आहेत। किती वाजता या ठिकाणी पोहोचतील, त्या संदर्भात काय माहिती आहे? नक्कीच नीलम, या ठिकाणी सांगता येईल की राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे 6 वाजता बीड जिल्हा दौऱ्यावर संध्याकाळी पोहोचतायत। कारण त्यांनी दिवसभर दौरा करून ते बीड या ठिकाणी मुक्कामी येणार आहेत। मात्र राज्याच्या पर्यावरण मंत्री ज्या पंकजा मुंडे आहेत त्या मात्र दुपारी 1 वाजता गेवराई तालुक्यातील धोंडराई ह्या भागामध्ये पहिल्यांदा पाहणी करणार आहेत। त्यानंतर हिरापूर या ठिकाणी पाहणी करणार आहेत आणि त्यानंतर शिरूर भागामध्ये ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली, जो सिंदफणा नदीचा पट्टा आहे, या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आणि त्या पावसाचं पाणी शेतामध्ये घुसलं आणि अनेक शेतकऱ्यांचं जे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, याची पाहणी आता पंकजा मुंडे या ठिकाणी करणार आहेत। अजितदादा पवार देखील संध्याकाळी 6 वाजता बीड जिल्ह्याच्या दौऱ्याच्या याच्याप्रमाणे ते येणार आहेत। मात्र पाऊस मात्र थांबेल का नाही हे सांगता येणं मुश्किल झालंय। कारण आकाशामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात काळे ढग पसरलेलेच आहेत। पाऊस काही भागात ग्रामीण भागामध्ये असेल, काही तालुक्यामध्ये या ठिकाणी पडतोय। त्यामुळे एकूणच बीड जिल्ह्याची आजची जी परिस्थिती आहे ती कशी राहील
हे सुद्धा सांगणं तितकंच महत्वाचं आहे, कारण बीड जिल्ह्याच्या बीड जिल्हा हा दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. कधी अतिवृष्टी तर कधी कोरड्या दुष्काळाचा सामना बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना करावा लागतो. त्यामुळे एकूणच बीड जिल्ह्याची परिस्थिती दयनीय परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते. राज्याचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील आणि कृषी मंत्री असतील यांनी शेतकऱ्यांसाठी भरघोस घोषणा करावी, कारण शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास, अगदी काही दिवसावर काढणीस आलेलं सोयाबीन असेल, बाजरी असेल, त्याचबरोबर कापूस असेल, थोड्याच दिवसात कापूसाची जी बोंड आहेत, कापूस वेचणीला येतो, त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या पिकाचं जे आहे ते नुकसान झालेलं आहे. अनेक भागामध्ये, सखल भागामध्ये अजूनही पाणी आहे. रात्री जर आपण पाहिलं तर आर्मीची टीम जी आहे ती बीड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी तळ ठोकून आहे. रात्री 30 ते 40 जणांना रेस्क्यू ऑपरेशन करून बाहेर देखील काढलेलं आहे. पाण्याची पातळी जी आहे ते अजून कमी होताना पाहायला मिळत नाहीये. पाणी वाढतच चाललेलं आहे. त्यामुळे आता बीड जिल्ह्यात एक ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून केली जात आहे. नीलम जी नक्कीच. हरिदास, जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आणखीन 2 दिवस या ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे. तसं जर पाहिलं तर या ठिकाणी पंचनाम्याला सुद्धा आता या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. त्या संदर्भात काय माहिती आहे? नक्कीच आपण पाहिलं तर बीड जिल्ह्यामध्ये सर्वच तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे. बीड जिल्ह्यात जवळपास 11 तालुके आहेत आणि 11च्या 11 तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडलाय. मात्र जे अतिवृष्टी झालेली आहे ते जवळ 86, एकूण बीड जिल्ह्यामध्ये 86 मंडळं आहेत आणि 86 मंडळापैकी 53 मंडळामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे. अजून काही ठिकाणी, ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली त्या ठिकाणचे किंवा खरडून जमिनी गेलेल्या आहेत, अशा ठिकाणचे पंचनामे सरकारच्या माध्यमातून केले जाणार असल्याची माहिती मिळते. मात्र सरसकट मदत देखील जाहीर केली जाणार असल्याचं या ठिकाणी माहिती मिळते, कारण सर्वच शेतकऱ्यांना आता प्रति हेक्टरी मदत जाहीर करावी, मात्र ही मदत भरघोस असावी असं देखील या ठिकाणी शेतकऱ्याकडून मागणी केली जात आहे. नीलम जी, आपले प्रतिनिधी सोलापूरहून वसीम अत्तार आपल्या सोबत जोडलेले आहेत. वसीम, आपण पाहतो या ठिकाणी आता मोठं नुकसान या ठिकाणी शेतकऱ्यांचं झालेलं आहे. मुसळधार पाऊस झालेला आहे. आणखीन सुद्धा अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे. अजित पवार आज या ठिकाणी नुकसानीची पाहणी करण्यासाठी येणार आहे. काय अधिकची माहिती? नीलम, निश्चितच पाहायला गेलं तर सोलापूर जिल्ह्यातील करमाळा असेल, माढा असेल, मोहोळ असेल, तसंच दक्षिण सोलापूर असेल, या ठिकाणी जे आहे ते शिना नदीला जे आहे ते पूर आल्यामुळे जे आहे ते पूर परिस्थिती जे आहे ते निर्माण झालेले आहे. नदीकाठची गावं आहेत, त्या गावांमध्ये जे आहे ते पूर्णपणे जे आहे ते पाणी शिरलेलं आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून जे आहे ते जी लोक अडकलेली आहेत त्या लोकांना काढण्याचं काम जे आहे ते जिल्हा प्रशासनाकडून जे आहे ते सध्या बचाव कार्याच्या माध्यमातून सुरू आहे. मात्र तत्पूर्वी सोलापूर विजापूर जो महामार्ग जो आहे तो महामार्ग जो आहे तो रात्रीपासून जो आहे तो बंद पडलेला. आपण सध्या त्या महामार्गावरती आहात. आपण जर पाहू शकतो की या महामार्गावरती पाणी जे आहे ते आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. त्याचबरोबर हजारो किलोमीटरच्या रांगा गाड्याच्या ज्या आहेत त्या या ठिकाणी लागल्याच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण जर पाहू शकतो की हायवेवरती गाड्यांच्या मोठ्या रांगा ज्या आहेत ते या ठिकाणी लागलेल्या आहेत. एकंदरीतच पाहायला गेलं तर सोलापूर कोल्हापूर महामार्ग असेल, सोलापूर विजापूर महामार्ग असेल, त्याचबरोबर सोलापूर पुणे महामार्ग असेल, तो देखील जो आहे तो बंद पडलेला आहे सध्याच्या परिस्थितीला. त्यामुळे पुराचं पाणी इतकं जास्त आहे की ते सर्वत्र पाणी जे आहे ते पसरत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना देखील जे आहे ते मदत करण्यासाठी बचाव कार्याला जे आहे ते शर्तीचे प्रयत्न देखील जे आहे ते जे अडकलेले आहेत शेतकरी लोक असतील त्यांना मदत करण्यासाठी देखील बचाव कार्याचे जे आहे ते प्रयत्न या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. जी नक्कीच. या ठिकाणी आपण पाहतोय काही नागरिक उपस्थित आहेत ज्यांच्या गाड्या या ठिकाणी अडकलेल्या आहेत. त्यांच्या काही आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ शकता का? नीलम, निश्चितच या ठिकाणी काही नागरिक देखील जे आहेत ते आपल्या सोबत आहेत. काय सांगाल, कधीपासून थांबलायत, काय परिस्थिती आहे? एक तासभर थांबले काय परिस्थिती आहे नेमकी तर थांबलाय तुम्ही? रात में ठहरे हमें जरा आको थोड़ा सा पानी बाद में बहुत हो गया. कहाँ निकले थे आप? हमें इधर इसके पुनाई से इससे चले थे चड़चन जड़की को.
एकंदरीत पाहायला गेलं तर अनेक वाहन चालक जे आहेत ते या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर विजापूरला जाणारे नागरिक देखील जे आहेत ते या ठिकाणी अडकून बसलेले आहेत. त्यामुळे रात्रीपासून जे आहेत ते हे नागरिक आणि वाहन चालक जे आहेत ते या ठिकाणी थांबलेले आहेत. नीलम जी, धन्यवाद वसीम आणि हरिदास आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.